सर हे नेमकं जे पार्थ पवारांचं जे प्रकरण समोर आले ते नेमकं काय आहे? पुण्यातल्या मुंढवा भागात म्हणजे कोरेगाव पार्क परिसरामध्ये एक 40 एकर जमीन आहे. ही जमीन या जमिनीवर सरकारचं नाव आहे. ती सरकारी जमीन आहे असं कलेक्टरही म्हणतायत. परंतु या जमिनीचा व्यवहार करण्यात आला 300 कोटी रुपयांना आणि ते करताना त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी 0 भरण्यात आली, कारण त्याच्यावर IT पार्कसाठीची जी सवलत आहे ती घेण्यात आली. मुळात मुद्दा असा आहे की ही जी जमीन होती ती फार वर्षांपूर्वी वतनाची जमीन होती. त्यानंतर ते वतन रद्द झालं आणि 2006 साली त्याचे मूळ वतनाचे मालक होते, त्यांनी एका बाईंशी करार केला. कुलमुखत्यारपत्र त्यांना दिलं की याच्यातल्या सगळ्या कायदेशीर अडचणी बाजूला कराव्यात, त्यासाठी त्यांना कुलमुखत्यारपत्र दिलं आणि त्यानंतर त्यांनी आता 2025 मध्ये पार्थ पवार यांची कंपनी अमेडिया यांच्याशी करार केला आणि ती जागा 300 रुपयांना विकली असं दाखवलं. परंतु याच्यामध्ये ही जागा परत रिग्रांट झाल्याची किंवा या जागेवर कायदेशीर त्यांचा हक्क चढल्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे हा सगळा व्यवहार इल्लीगल आहे. त्याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट जोडलेले आहेत तीही बेकायदा आहेत. त्यामुळे हा व्यवहारही रद्द व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर कारवाईही झाली पाहिजे. ही जमीन जी मूळ मालकाची होती ती त्यांना परत मिळू शकते का? नाही, एकदा सरकारच्या ताब्यात गेलेली जमीन तशी मिळत नाही. ज्या शीतल तेजवानी आहे यांनी ही जमीन पार्थ पवार यांना कशी विकली? तोच आमचा प्रश्न आहे. जो कायदेशीर झालेलाच नाही ती जमीन तुम्ही विकली कशी, हाच तर मेजर प्रश्न आहे. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सगळं प्रकरण 100%, त्याशिवाय होऊच शकत नाही. कारण सरकारी अधिकाऱ्यांना हा 7/12 बंद झालाय वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना त्या माहिती होत्या, पण तरीही त्यांनी तो व्यवहार पुढे रेटला. कदाचित वरून काहीतरी दबाव आला असेल त्याच्यामुळे रेटला असेल, परंतु आता ते सगळे अधिकारी अडचणीत आलेले. 2 अधिकाऱ्यांना निलंबित सुद्धा केले. 2 एकाला निलंबित केल्याची माझी माहिती आहे. दुसरे जे निलंबित झाले त्याचा या व्यवहाराशी काही संबंध दिसत नाही. याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारल्यावर ते निघून गेले. कुठल्याही प्रकारे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तो त्यांचा प्रश्न आहे. खरं तर त्यांनी ज्यावेळेला हे प्रकरण कालपासून सुरू झालं त्यानंतर ताबडतोब याची माहिती घ्यायला होती, पण त्याची माहिती न घेता ते जे पळून गेले हे एका परिपक्व राजकारण्याला असं करणं योग्य, त्याने असं करणं योग्य नाही. यात कुठले अधिकारी सामील आहेत असं तुम्हाला वाटतं? IGRचे लोक असतील, रेव्हेन्यूचे लोक असतील, उद्योग विभागातले लोक असतील, अशा अनेक प्रकारचे अधिकारी याच्यामध्ये समावेश.